बरोबर आहे. हा जेव्हा चॅप्टर चालू झाला होता तर पहिला आपण डेफिनेशन बघितली मोशनची, त्यानंतर बघितली यस कोणती बघितली, अरे कोणती बघितली, फोर्सची डेफिनेशन बघितली. फोर्स नंतर आपण बघितली मोशनच्या नंतर सर्क्युलर मोशन बघितलं, सर्क्युलर मोशनच्या नंतर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. त्यानंतर काय बघितली, सेंट्रिपिटल फोर्स बघितला आपण. बरोबर आठवते सगळ्यांना सेंट्रिपिटल फोर्सची? गुड. सेंट्रिपिटल फोर्स झाल्यानंतर काय बघितलं आपण, इलिप्सची डेफिनेशन बघितली. इलिप्स नंतर केपलर फर्स्ट लॉ, त्यानंतर केपलर सेकंड लॉ, त्यानंतर केपलर थर्ड लॉ. ओके, आता मी केपलरचा जो का थर्ड लॉ एकदा रिवाइज करेन तुम्हाला, फर्स्ट लॉ सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, आणि त्यानंतर आपण डेफिनेशन थोडंसं रिवाइज करूया. बघा केपलरचा जो फर्स्ट लॉ होता तर तो काय सांगत होता, लॉ ऑफ ऑर्बिट होता. काय सांगितलं होतं त्यामध्ये, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. आठवते सगळ्यांना? म्हणजे प्लॅनेट जेव्हा असे फिरत असतात तर तो जो शेप असतो तर त्याला आपण ऑर्बिट असं म्हणतो. तर तो जो शेप असतो तर तो कोणासारखा असतो, तर तो इलिप्स सारखा असतो. आणि जेव्हा ह्या इलिप्टिकल पाथनं जेव्हा प्लॅनेट फिरत असतात तर त्या केसमध्ये जो सन असतो तर तो ते एका फोकसला असतो. कोणत्या फोकसला, तर आपल्याला माहिती आहे की फोकल पॉईंट इलिप्सला किती असतात, 2 असतात. इलिप्स हॅज अ 2 फोकल पॉइंट्स. इलिप्स हॅज अ म्हणा, इलिप्स हॅज अ 2 फोकल पॉइंट. इलिप्स हॅज अ 2 फोकल पॉइंट. इथे किंवा इथे कुठेतरी असेल, इथं असेल किंवा इथं असेल, या दोन्हीपैकी एका पॉइंटला कोण असणार आहे, सन असणार आहे. हा पहिला लॉ होता, त्याला म्हटलं जातं लॉ ऑफ ऑर्बिट. ज्याला सांगितलं होतं आपण एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व इन एन इलिप्टिकल ऑर्बिट विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. हा फर्स्ट झालता, आपण खूप वेळा रिवाइज करून घेतलाय तो. सेकंड लॉ जो होता आपला, हा झाला पहिला. दुसरा काय सांगितलं होतं सांगा बरं मला, लॉ ऑफ एरियाज म्हटलेलं आहे आपण त्याला, लॉ ऑफ एरियाज. बरोबर आठवते सगळ्यांना? आता सपोज इथे एखादा पॉइंट आहे, इथे ए पॉइंटला आहे प्लॅनेट आपला. माझ्याकडे लक्ष सगळ्यांचं, आपण काय केलं, एक लाईन जॉईन केली आपण, जी काय करते आहे प्लॅनेट आणि सनला जॉईन करणारी लाईन घेतली आपण. टी हा टायमिंग घेतला, ह्या टी टाइम मध्ये ही लाईन काय झाली, अशी इथपर्यंत स्वीप झाली आणि त्यानं जो एरिया कव्हर केला, तर सपोज म्हणलं A1 एवढा एरिया कव्हर केला A to B पर्यंत जाण्यासाठी एका टी एवढ्या टायमिंग मध्ये, T1 म्हटलं टाइम. दुसऱ्या केसमध्ये म्हणलं ऑब्जेक्ट कुठं होता आपला, सॉरी आपला प्लॅनेट कुठं होता, सी पॉइंटला होता. आपण टाइम लावला T2, T1 टाइम घेतला होता सपोज 1 आवर, तर T2 सुद्धा किती घेतला आपण, T2 सुद्धा आपण घेतला 1 आवरच घेतला. आणि T2 आपण बघितलं, ही जी लाईन आहे, लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन, मग ती लाईन काय आली, अशी पुढे आली, स्वीप झाली. स्वीप होणं असं म्हणलं जातं त्याला, CD. मग त्यावेळेचा जो आतमधला एरिया आहे तर त्या एरियाला म्हटलं आपण सपोज A2. त्यानंतर आपण थर्ड केस घेतली, ऑब्जेक्ट जो होता तर तो ऑब्जेक्ट कुठे होता, तर ऑब्जेक्ट होता सपोज इथल्या E पॉइंटला. पुढे म्हणलं आपण प्लॅनेट जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन, आपण T3 एवढा टायमिंग घेतला. T3 टायमिंग किती घेतला, तो पण घेतला 1 आवरचा. बघा प्रत्येक ठिकाणी टायमिंग काय घेतोय आपण, सेम घेतोय. घेतलं की नाही सेम टायमिंग. त्या केसमध्ये आपण बघितलं E पासून तो काय गेला, ती लाईन अशी स्वीप झाली आणि ती गेली कुठपर्यंत, F पर्यंत गेली. आणि त्याच्या आतमधला जो एरिया होता तर तो काय होता, एरिया A3 होता. म्हणजे प्रत्येक केसमध्ये आपण जेव्हा बघतोय, प्रत्येक केसमध्ये जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येते की टायमिंग आपण सेम ठेवलेला आहे. आणि त्या सेम टायमिंग मध्ये जर बघितलं तर तो जो त्या लाईनिंगने जो स्वीप केलेला आहे, म्हणजे लाईन जी स्वीप होते त्यामुळे त्याच्या अंडरचा जो एरिया A1 A2 A3 हा एरिया कसा असणार आहे, सेमच असणार आहे, एरिया चेंज होणार नाही. मग ते म्हणतं जेव्हा टायमिंग हा इक्वल असेल, TA1 इज इक्वल टू T2 इज इक्वल टू T3, तर तेव्हा एरिया सुद्धा काय असतो, इक्वल असतो. A1 इज इक्वल टू A2 इज इक्वल टू A3. ह्याला म्हणलं होतं लॉ ऑफ एरियाज. ठीक आहे, चला मग आपण याचं काय स्टेटमेंट होतं, द लाईन जॉईनिंग प्लॅनेट अँड द सन स्वीप्स इक्वल एरियाज इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आठवते सगळ्यांना? हा सेकंड झालाय. थर्ड इव्हिनिंगच्या बॅचच्या मुलांना झाला होता, मॉर्निंग बॅचच्या मुलांना झाला नव्हता. काय होता रे थर्ड, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. काल शिंदे सरचं एक्झाम्पल घेतलं होतं आपण. सपोज एखादा ऑब्जेक्ट आहे, जसं सपोज इथं आतमध्ये सन आहे, आतमध्ये कोण आहे तर इथं सन आहे, आणि ह्या सनच्या भोवताली कोण फिरतंय, आपली प्लॅनेट फिरते. सपोज एक्स नावाची प्लॅनेट आहे, तर ती प्लॅनेट फिरत असताना इथून फिरली, त्याचं काहीतरी डिस्टन्स असणार आहे R1. दुसरी प्लॅनेट गेला, टाइम जो लागला त्याला लागला टाइम T1 टाइम पिरियड. दुसरं प्लॅनेट आपल्याला माहिती आहे, ते दुसरं अजून काही डिस्टन्स वरती असेल, काही डिस्टन्स वरती असेल म्हटलं आपण प्लॅनेट, इथून घेतलं इथं, मग त्याचं ऑर्बिट कुठं इथं आहे, इथून असं फिरते, डिस्टन्स वाढलंय, ते जे डिस्टन्स असेल तर त्याला R2 असं आपण म्हणलं, तेव्हा त्याला टायमिंग किती असेल, T2 टाइम लागला. अजून तिसरी प्लॅनेट घेतली, तिसरी प्लॅनेट इथं असणार आहे, तर ती अशीच रोटेट करणार आहे. बरोबर आहे. त्यावेळेस जो त्याचं जे डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स किती आहे म्हटलं आपण, R3 असेल. आणि त्यावेळेस जो टायमिंग लागणार आहे तर तो किती लागणार आहे, T3 लागणार. ऑब्विसली डिस्टन्स वाढले काय होतं,
टाइम वाढतो. डिस्टन्स वाढले काय होतं, आपल्याला जसं की माझ्या भोवताली फिरायचंय, थोडा वेळ कमी लागेल. बिल्डिंगच्या भोवताली फिरायचंय, वेळ जास्त लागेल. कात्रजच्या भोवताली फिरायचंय, अजून जास्त वेळ लागणार आहे. जसं डिस्टन्स वाढणार आहे तसं टाइम सुद्धा काय वाढणार आहे, वाढणार आहे. हेच त्यांनी सांगितलं, फॉर्म्युलेट केलं. मग ते कोणत्या टाइम्सनं वाढतं, तर ते म्हणलं जेव्हा डिस्टन्स हे क्यूबनं वाढतं तेव्हा टाइम हा स्क्वेअरनं वाढतो. डिस्टन्स हे क्यूबनं वाढतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल डिस्टन्स जेव्हा 8 टाइम्स होणार आहे, डिस्टन्स किती टाइम्स होणार आहे, 8 टाइम्स होणार आहे, तेव्हा तेव्हा टाइम जो पिरियड आहे आपला रिव्होल्युशनचा, तर तो 4 टाइम्स न होणार आहे. जर 2 चा स्क्वेअर 4 आणि 2 चा क्यूब काय असेल. आता दुसरा प्रश्न विचारणार मी. जसं आपण बघितलं कालच्या लेक्चरमध्ये, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. हा लॉ आहे आपला. द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स काय होतं आपला, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन असा होता ना. द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. असा होता लॉ आपला. टी म्हणजे टाइम पिरियड आहे. म्हणजे टाइम पिरियड हा स्क्वेअरनं वाढतोय. कशानं वाढतोय, स्क्वेअरनं. आणि हे जे डिस्टन्स आहे, हे डिस्टन्स कशानं वाढतंय, क्यूबनं वाढतंय. म्हणजे मी जेव्हा असं म्हणलं की टाइम सपोज 2 घेतलाय मी, 2 टाइम्सनं, तर ह्याचं काय असणार आहे, स्क्वेअर असणार आहे. आणि इथं काय असणार आहे तुमचं, मग इथं असणार आहे आपलं, हा जो आर असेल, तर आर जर आपण घेतला तर ह्याचं जर घेतलं तर आपण इथं सपोज टीच्या ठिकाणी 2 व्हॅल्यू ठेवली तर 4 होईल. जेव्हा टाइम 4 होणार आहे तेव्हा डिस्टन्स किती होणार आहे, 8 होणार आहे. आता म्हणलं मी समजा माझा टाइम झाला 9, हा, तर मला सांगा डिस्टन्स किती वाढेल. आधी जो टाइम लागायचा त्याच्यापेक्षा मला 9 टाइम्सनं टाइम जास्त लागतोय, तर डिस्टन्स किती वाढलेला असेल, 80. नाही कळालं. बघा अजून एकदा, डिस्टन्स हे स्क्वेअरनं वाढतंय, सॉरी टाइम पिरियड हा स्क्वेअरनं वाढतोय आणि मीन डिस्टन्स हे क्यूबनं वाढतंय. कळलं. आता 9 हा कुणाचा स्क्वेअर आहे, 3 चा स्क्वेअर आहे. मग 3 चा क्यूब किती असेल, किती असेल, 27 असेल. बरोबर आहे. म्हणजे जेव्हा मी म्हणणार आहे टाइम कितीनं वाढला, 9 न वाढला, म्हणजे अगोदर 1 वर्ष लागत होतं अर्थच्या रिव्होल्यूशन करण्यासाठी. तुम्ही अभ्यास नाही केला, अर्थ म्हणली मला नाही आता पुढे जायचं, मी इथंच थांबणार, मी काहीच काम करणार नाही. अर्थ म्हणले आता मी 9 वर्ष घेणार रिव्होल्यूशन करायला. एका वर्गातच बसा 9 वर्ष तुम्ही. आता आधी 1 इयरचा होता, आता किती इयर आहे, 9 इयर टाइम वाढला सपोज. तर मग डिस्टन्स कितीनं वाढायला पाहिजे, 27 न वाढायला पाहिजे. नाही कळालं तुम्हाला. टाइम हा स्क्वेअरनं वाढणार, डिस्टन्स क्यूबनं वाढवायचं. पहिलं मी 2 चा स्क्वेअर सांगितलं तुम्हाला. 2 चा स्क्वेअर किती, 4. मग 2 चा क्यूब किती, नाही कळत असलं. क्यूब नाही करता येत तुम्हाला, क्यूब नाही करता येत. 2 चा स्क्वेअर किती, 2 चा क्यूब किती, एवढं सोपं आहे. एक स्क्वेअरनं वाढवायचं, एक क्यूबनं वाढवायचं. टाइम हा स्क्वेअरनं वाढवायचा आणि डिस्टन्स हे क्यूबनं वाढवायचं, एवढं सोपं आहे. जेव्हा मी टाइम मी काय केला, स्क्वेअर केला. 2 चा स्क्वेअर केला किती आलं होतं, 4 आलं होतं. तुम्ही 2 चा काय केला, क्यूब केला. 2 चा क्यूब 2 चा क्यूब केला तुम्ही, काय आला, 8 आला. आता मी काय केलं, 3 चा स्क्वेअर केला. मी म्हणलं टाइम काय झाला आता, 9 आलाय म्हणलं, 9 इयर झालाय. मग काय होणार आहे डिस्टन्स इथं, 27. तुम्ही काय करणार, 3 चा क्यूब करणार. आता म्हणलं मला जो टाइम लागत होता तो पहिल्यापेक्षा, पहिले कोण आहे माकड, सरळ बस की रे, काय होईल तुला, सरळ बस. टाइम जो आहे सांग मला, टाइम हा 16 झाला, 16. तर डिस्टन्स किती होईल, लक्ष द्यावं की नाही राजा, लक्ष द्यावं लागेल. मग लक्ष दे. हा, 48. 4 4 जार 4 4 जार 60, 16. हा, आणि 16 4 जार 64. किती होणार, 60. कळालं सगळ्यांना. आता असं संध्याकाळी होईपर्यंत करू शकता. 5 चा स्क्वेअर, टाइम कितीने वाढणार, 25 न वाढणार. डिस्टन्स कितीने वाढलं पाहिजे, मग 125 न वाढलं पाहिजे. त्याचा क्यूब करणार. क्यूब करायचं म्हणजे कळतं ना, स्क्वेअर करायचं आणि त्याच नंबरनं मल्टिप्लाय करायचं. हे लहानपणी झालेलं आहे तुम्हाला, का शिकू एकदा, नको ना, शिकवा सर थोडं. अरे राजानो माझ्या, आता जो स्क्वेअर असतो ना, स्क्वेअर म्हणजे काय असतं, त्या नंबरला त्याच नंबरनं मल्टिप्लाय करा. क्यूब काय असतो, तर त्या नंबरला त्या नंबरला त्या नंबरला 3 वेळा करायचं. बरोबर. लक्ष ना, जेवढं वरती पॉवर असते ना तेवढं वेळेस लिहायचं. जेवढी वरती पॉवर असते. आता समजा एखाद्या मला सर मला क्यूब नाही, मला प्रूफ करायचं आहे. प्रूफ माहित नाही, माहित नाही, मला पण माहित नाही, जाऊ दे.
त्याची पॉवर 4 आहे. तर तुम्ही काय करणार आहे, 1 2 3 4 असं 4 वेळेस लिहिणार आहे. एवढं सोपं असतं. नाही कळत? सोपं आहे ना? येस. मग ते सायंटिस्टने सांगितलं आपल्याला. तो म्हणला द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. हे 3 लॉज आहेत. हे 3 लॉज खूप महत्वाचे आहेत. ओके, सगळ्यांनी म्हणायचे आता एकदा फायनल. आता आपण ह्याला आयुष्यात कधीच बघायचं नाही, आपण एकदाच बघून टाकू फायनल. चलो, पहिले आपण डेफिनेशन म्हणणार सेंट्रिपिटल फोर्सची. ओके, चला पहिले त्याच्या अगोदर म्हणू आपण सर्क्युलर मोशनची. सर्क्युलर मोशन झाल्यानंतर सेंट्रिपिटल फोर्स. सर्क्युलर मोशन लक्षात आहे सगळ्यांच्या? कोणतं? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. संपलं. म्हणा, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणा, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द इज कॉल्ड सर्क्युलर मोशन. म्हणा बरं, द मोशन ऑफ द ताई तसं करून उघड येत आहे. आता लक्ष दे ना व्यवस्थित ताईडे. हा, असं करून असं करून सळ बस, सळ बसावर सगळेजण. सळ सळ प्रेट सावधान. एक साथ अपना अपना अंदर ले अंदर ले. छान, व्हेरी गुड. आता सगळ्यांनी व्यवस्थित म्हणायचं. आता सेंट्रिपिटल फोर्स येते सगळ्यांना? येते म्हणता? चलो 1 2 3 स्टार्ट. हा, अजून एकदा व्यवस्थित. असं अरे असा आवाज ऐकावा असं वाटलं पाहिजे. ऐकावा असा वाटला पाहिजे. छान सुंदर आवाजात म्हणा बरं, एकदम छान, एकदम असं तुमचं तुम्हाला पण म्हणताना मजा आली पाहिजे. 1 2 3 स्टार्ट. अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मूव्हिंग अलॉंग अ सर्कल. इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स सेंट्रिपिटल फोर्स. चला डोळे बंद करा आता. येते सगळ्यांना? केले डोळे बंद सगळ्यांनी? चलो 1 2 3 स्टार्ट. A force acts on any object moving along a circle and it is directed towards सेंट्रिपिटल फोर्स. चलो अभी नेक्स्ट डेफिनेशन कौन सी है हमारी? कौन सी? इलिप्स है मला वाटतं. इलिप्स तर खूप सोपा आहे, एकाच लाईनची डेफिनेशन आहे. An ellipse is the curve. आठवत नाही? An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. ओके, म्हणणार? चलो 1 2 3 स्टार्ट. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. Start. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. Start. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. Very good. ellipse तर इथे सगळ्यांना डोळे बंद करून म्हणता एकदा? चलो म्हणा. An ellipse is the curve ही तर खूप आवडते तुमच्या. सगळ्यात सोपी, सगळ्याला लक्षात आली पाहिजे. येड्यातल्या येड्या सुद्धा विद्यार्थ्याला कळालं पाहिजे. कधीच अभ्यास करत नाही त्याला सुद्धा आली पाहिजे. आली पाहिजे की नाही? येते की नाही तुम्हाला? बघा बरं. चला 1 2 3 स्टार्ट. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. नीट जरा सुरात म्हणू आपण. माझ्या मागे म्हणा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. The orbit of a planet is an ellipse. The orbit of a planet is an ellipse. With the sun at one of the foci. With the sun at one of the foci. The orbit of a planet is an ellipse. With the sun at one of the foci. आता बॉयज पहिलं म्हणणार, गर्ल्स दुसरं म्हणणार. ओके, चलो 1 2 3 स्टार्ट. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स.
ए यार पहिली लाईन पोरांनी म्हणायची दुसरी लाईन पोरीनी म्हणायची असं म्हणलोय मी. असं का करता राव तुम्ही. चलो 1 2 3 स्टार्ट. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. हा छान व्हेरी गुड. 1 2 3 स्टार्ट. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. मी तुमच्याकडून हे का म्हणून घेतोय कारण हे लॉस खूप महत्वाचे आहेत बघा. हे तिन्हीचे बरं हे आताच महत्वाचे आहेत का तर नाही. 10वी झाल्यावरती 11वी 12वीला जेव्हा तुम्ही जाणार आहे तर तिथं सुद्धा हे लॉ आहे. येते का लक्षात. त्यामुळे हे खूप महत्वाचे आहेत. हे चॅप्टर होईपर्यंत तुम्ही रोज हे लॉज म्हणायचे. तुम्हाला एकदा करायचे पुन्हा रिव्हिजन पण करायची गरज नाही पडली पाहिजे. एवढं तुमच्या माइंडमध्ये फिक्स झालं पाहिजे. द ऑर्बिट म्हणले की इलिप्स पर्यंत ऑटोमॅटिक माइंडसेटमध्ये तुमच्या ते आलं पाहिजे सगळं. ओके चलो आता सेकंड लॉ करायचं आपण. पहिल्या लॉचं नाव काय. लॉ ऑफ ऑर्बिट. चलो सेकंड आ जाओ. सेकंड क्या था हमारा. द लाइन जॉइनिंग प्लैनेट एंड द सन. होता का. होता ना. अरे होता का नव्हता. द लाइन जॉइनिंग प्लैनेट एंड द सन. म्हणा 1 2 3 स्टार्ट. द लाइन जॉइनिंग प्लॅनेट अँड द सन. द ला बरं म्हणा म्हणा पूर्ण तुम्ही म्हणा तुमच्या आवाजात म्हणा. 1 2 3 स्टार्ट. The line joining the planet and the sun is equal areas in equal diameter. छान. अर्ध गाणं झालं अर्ध सरळ झालं. ओके चला 1 2 3 स्टार्ट. The line joining planet and the sun sweeps equal areas in equal interval of time. Start. The line joining the planet and the sun sweeps equal areas in equal diameter. छान. आता थर्ड लॉ. थर्ड लॉ बघा पहिले दोन लॉ सगळ्याला येतात म्हणतात. थर्ड लॉ थोडासा जास्त लेंदी नाही आहे. थोडासा त्यातल्या त्यात जरा लक्षात येईल. स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आणि मीन डिस्टन्स जरा थोडंसं लक्षात राहिला. थोडंसं कठीण आहे पण हे 3 लॉज पैकी तिन्हीच्या तिन्ही महत्वाचे. जर समजा 3 पैकी एकच लॉ विचारला समजा 3 पैकी एकच लॉ विचारला तर थर्ड विचारतात. कळतंय तुम्हाला. 3 पैकी एकच लॉ विचारला तर कोणता विचारतात. थर्ड लॉ विचारतात. त्यामुळे थर्ड लॉ व्यवस्थित आपल्याला करायचं सगळ्यांना. Yes. The square of its period of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. 3 लाईन्स आहे. सोपं आहे. आता हे लक्षात ठेवायच्या ऐवजी तुम्ही एक गोष्ट सांगतो मी ती लक्षात ठेवायची. गोष्ट म्हणजे तशी गोष्ट नाही. एक फॉर्म्युला एवढाच आहे. एवढाच लक्षात ठेवायचं. ठीक आहे. एवढं लक्षात ठेवलं की झालं. बघा टी काढायचा. टी म्हणजे कोण आहे. इथे व्यवस्थित सांगा. ठीक आहे. पिरियड पुढे गेला. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणा. टी इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणा. टी इज द पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. मी जेव्हा टी म्हणतोय तर तुमच्या डोक्यात ते आलं पाहिजे. ठीक आहे. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणा. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणा. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. ओके इथपर्यंत लक्षात ना. इथं बघा आता मी इथं वरती काय केला. स्क्वेअर काढला. काय काढला. काय काढला. स्क्वेअर काढला. आता बघा ते तुमच्या लक्षात राहील. आता द स्क्वेअर ऑफ काय खाली रे. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे ना. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. इथपर्यंत लक्षात राहिलं तुमच्या. बघ कळते सगळ्यांना. वरती बघायचं नाही. इकडे बघा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. टी म्हणजे काय. पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. म्हणजे त्या सनच्या भोवताली फिरण्यासाठी जो लागलेला वेळ आहे त्याला म्हणायचे टी. जसं आपल्या अर्थला किती वेळ लागतो. 365 डेज. नाही कळाला. त्या सनच्या भोवताली लागलेला जो वेळ आहे तर त्याला म्हणायचे पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. तो जो आहे आपला टी. मग आपला फॉर्म्युला काय सांगतो. लॉ काय सांगतो. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन. त्याचं मिनिंग कळाला. वरती सोडून द्या. खालचं कळालं. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन म्हणा. एवढंच. सगळ्यांनी म्हणायचे बाळांनो. तुम्ही जर आता नाही म्हणालात पुन्हा घरी जाऊन करायला गेला तर लक्षात राहणार नाही. आता सगळ्या सोबत असल्यामुळे ते लवकर लर्न होण्याची पॉसिबिलिटी जास्त असते. चला म्हणा. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड्स ऑफ. व्हेरी गुड. आता हे काल मी शिकवले तुम्हाला. इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. याला म्हणायचे डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणजे इकडलं वाढलं की इकडलं वाढतं. अभ्यास वाढला की मार्क्स वाढतात. फॉर एक्झाम्पल तसं.
पहिलं काय म्हणलं, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल. लक्षात राहील, साइनचं नाव काय, डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल म्हणा बरं. डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल. आता इथं आहे आर. आर काहीतरी डिस्टन्स आहे. जसं प्लॅनेट पासून आपल्या अर्थचं डिस्टन्स आहे, सॉरी सन पासून आपल्या अर्थचं डिस्टन्स आहे, तसं सन पासून मार्सचं डिस्टन्स आहे, ज्युपिटरचं डिस्टन्स आहे, नेपच्यूनचं आहे, सगळ्यांचं आहे. तसं आर हा काय करतोय, तर तो मीन डिस्टन्स रिप्रेझेंट करतोय. मी सांगितलं असं इलिप्स आहे, सन कोणत्या तरी इथल्या फोकसला आहे आणि आपला प्लॅनेट इथं आहे. आता प्लॅनेट इथं असल्यानंतर डिस्टन्स हे R1 आहे. आता प्लॅनेट इथं गेलं की डिस्टन्स चेंज झालं, R2 झालं की नाही झालं. प्लॅनेट इथं जवळ गेल्यानंतर काय झालं, डिस्टन्स अजून चेंज झालं. आता प्रत्येक वेळेस हे आतमधलं डिस्टन्स वेगळं वेगळं आहे. मग तुम्हाला जर विचारलं की आपल्या सन पासून प्लॅनेटचे डिस्टन्स किती, तर आपण मग हे सांगणार, हे सांगणार, हे सांगणार का अजून कोणतं सांगणार, तर त्यासाठी आपण काढणार मीन. काय काढणार, मीन म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स. मीन म्हणजे काय असतं, ॲव्हरेज डिस्टन्स. हे ॲव्हरेज डिस्टन्स सांगणार आपल्याला, कळते सगळ्यांना. ओके, मग आता हा आर काय आहे, तर आर आहे मीन डिस्टन्स. आर काय आहे, मीन डिस्टन्स आहे. आर काय, मीन डिस्टन्स. आता कुठला आहे, फ्रॉम द प्लॅनेट, फ्रॉम द प्लॅनेट टू द सन. त्याचं मिनिंग एकदा समजून घेतलं का तुम्हाला येऊन जाईल समज में आ रहा है सबको, सिंग साहब. ओके, बघा काय सांगितलं आपण. पहिलं तर सांगितलं द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन आहे का इथं बघा बरं, अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स. काय लिहिलंय, द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. सोपं आहे की नाही, एवढाच आहे, इथपर्यंत असलो, खालचं नाही येलो. संपलं. द क्यूब ऑफ द मीन, आर काय, मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन, कळतंय, ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. ऑफ अ प्लॅनेट म्हणजे तुम्हाला एवढंच लक्षात ठेवायचं राजानो, एवढं लक्षात राहिलं की संपला विषय. ओके, चला तो व्यवस्थित वरती बघू नका, खाली बघा. माझ्या खाली बघा म्हणजे इथं माझ्याकडे बघा, इथं नका बघू, इथं बघा. त्याला काय म्हणणार, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of a planet from the sun. आता मीन डिस्टन्स कोणाचा आहे, प्लॅनेटचा आहे. कोणापासून आहे, सन पासून आहे. म्हणून असं म्हणलंय द क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम द सन. तो पैकी नाही, वरती बघायची काय गरज आहे का, एवढंच लक्षात ठेवायचं आहे की नाही, एवढं एवढंच आहे ना ते. ओके, आता जेन्युनली तुम्ही काय करायचंय, जेन्युनली इथंच बघायचं, वरी बघायचं नाही. ओके, आणि इथं वरती न बघता मनातल्या मनात तयार करावर हल्लो, मनातल्या मनात करा. किती जणाला येतोय तयार करता, येतोय बघा, मॅक्झिमम जणाला येतोय. बाकीच्या पण अजून एक दोनदा ट्राय केला, आला पाहिजे. ओके, कोण डोळे बंद करून म्हणू शकेल हॅलो, चुकला तर चुकला. हा, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन प्लॅनेट फ्रॉम द सन. बरोबर, गुड. आता बघा काय होतं की आपण करतो की नाही, तर त्यावेळेस आपण आपल्या लँग्वेज मध्ये करतो, त्यामुळे ऑन, इन, ऑट, आउट, ऑफ द, इन द, तर थोडंसं पुढे मागे होत असतं. आता करताना हे ठीक आहे, पण पुन्हा घरी जाऊन एकदा दोनदा तीनदा तुम्ही रिव्हिजन केलं की लिहून 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 प्रॅक्टिस करा, मग येऊन जाईल तुम्हाला. आणि मी जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारेन, लक्ष द्या दिदींनो दादांनो, तुम्हाला प्रश्नाचं उत्तर सगळ्याला यावंच असं काही नाही, किंवा तुम्ही हातवरी केला आणि ते बरोबरच यावं असंही काही नाही. जरी चुकलं तर मी तुम्हाला करेक्ट करणार. मी कुणालाच रागवत नसतो, म्हणजे अभ्यासाच्या बाबतीमध्ये तसा अभ्यास नाही केल्यावर रागवतो. पण समजा तुम्ही हातवरी केला, तुमचं प्रश्नाचं उत्तर चुकलं, मग मी तुम्हाला रागवलोय, भरपूर झोपझापलंय, अपमान केलाय तुमच्या सगळ्यासमोर, असं कधी होत नाही. मीच नाही, कोणीच करणार नाही. त्यामुळं पहिलं काय, तुम्ही ऍटलीस्ट ट्राय करणं. चुकत असतं तर 100% चुकत असतं, फर्स्ट अटेम्प्ट आहे, चुकण्याची शक्यता जास्त असते. जरी तुमचं चुकलं तर मी त्याला काय करणार, मी त्याला करेक्ट करणार आणि तुम्हाला सांगणार. त्यामुळे हातवरी करायला कधी घाबरायचं नाही, ऍटलीस्ट आपण ट्राय तर करायचं असतं. कारण सगळेजण मिळून एकदा ट्राय, सगळे मिळून, चलो 1 2 3 स्टार्ट. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun.
व्हेरी गुड. आले की नाही बघा बरं. छान. ज्याला येते त्यांनी डोळे बंद करा, ज्याला येत नाही ते डोळे ओपन करून म्हणा. 1 2 3 स्टार्ट. आलं सगळ्यांना? बघा आता काही जणांना आलं असेल, काही जणांना अजून आलं नसेल, त्यांनी काय करायचं घरी जाऊन लिहून प्रॅक्टिस करायची. काही मुलं अशी असतात ज्यांना एकदा दोनदा रीड केलं लक्षात राहतं. काही मुलांना 5-6 वेळेस लर्न करावं लागतं. काही मुलांना लर्न करून पण लक्षात राहत नाही. मग त्यांनी काय करायचं लिहून प्रॅक्टिस करायची. बरोबर आहे. आता हा चॅप्टर संपेपर्यंत तुम्हाला एक फॉर्म्युला बुक मिळाले. फॉर्म्युला बुक नाही, एक फॉर्म्युला बुक आहे आपल्याकडे, मी तुम्हाला द्यायला सांगतो. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या चॅप्टरचे म्हणजे सायन्सचे फॉर्म्युले आहेत, मॅथ्सचे फॉर्म्युले, सगळे फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये. SSC BC बोर्डचे 9वी 10वीचे दोन्ही पण वर्गाचे फॉर्म्युले. तर त्यातला एक ना एक फॉर्म्युला तुम्ही लर्न करायचा आहे. आणि हा जो आपण जेव्हा चॅप्टर आता चालू केलेला आहे, ह्या चॅप्टरचे तुम्ही काय करायला सांगितले मी पहिल्या दिवशी, तुम्ही डेफिनेशनसाठी वेगळं एक नोटबुक बनवायचे. आपण जे क्लाससाठी नोटबुक बनवतो तर त्या नोटबुकमध्ये सगळी एक्सरसाइज सॉल्व्ह करा, हे करा, ते करा, आपण असं काही सांगत नाही. पण ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, जसं की लॉज आहेत, रूल्स आहेत, डेफिनेशन आहेत, डेरिव्हेशन आहेत, न्यूमेरिकल आहेत, हे मात्र तुम्हाला कंपल्सरी त्यात लिहायचे आहेत आणि लर्न पण करायचे आहेत. आता जसं आपण शिकवलेले आहेत, मग तुम्ही या संडेला तुम्हाला स्कूलला सुट्टी आता 10च्या नंतर तुम्ही मोकळेच आहे. मग घरी जावा, व्यवस्थित ते लिहा, एकदा दोनदा लिहा, ते लर्न करा आणि छान हस्ताक्षरामध्ये तुमच्या नोट्स ठेवा. म्हणजे पेपरच्या वेळेसला फक्त काय करायचं, हेच रिवाईज करायचं आणि पुढे निघून जायचं. ओके, कळालं? आता आपण सगळ्यात महत्त्वाच्या लॉकडे जाणार. आता हे 3 लॉज तर महत्त्वाचे आहेतच, पण हा चॅप्टर ज्या डेफिनेशनवरती, ज्या लॉजवरती जो डिपेंड आहे, तर त्याच्याकडे आपण जाणार आहे आता. आणि त्या लॉचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मीन डिस्टन्स म्हणजे अवरेज डिस्टन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला. आता मी काय केलं, जसं की मला इथून आमच्या गावाला जायचं लातूरला. बघा मी काय म्हणलं, आता इथून लातूर साधारणतः 300 किलोमीटर आहे अप्रॉक्सिमेट. किती किलोमीटर आहे ना? 300 किलोमीटर होईल की आपलं, आरामात होईल 300. आता 300 किलोमीटर आपल्याला जायचं आहे आणि आता 300 किलोमीटर जाण्यासाठी मला जो टायमिंग लागला, मी गाडी काढली आणि गाडीवरती म्हणलं चला मस्तपैकी जाऊन येऊया. मग मी घेतली गाडी, 2 व्हीलर 4 व्हीलर जे काय मला जे सापडेल ते, किंवा ट्रेननं बसलो, बसनं बसलो, स्लीपरनं, कशानं, सेमी स्लीपर, पण आपल्याला फक्त टार्गेट आहे इथून तिकडे जायचं. मग जाण्यासाठी मला जो वेळ लागला, मला आता हे झालं डिस्टन्स तुमचं. मला जो टायमिंग लागला तर तो लागला सपोज 6 आवर लागला. किती लागला? 6 आवर. 6 तास मला लागले. नॉर्मली जर आपण नॉनस्टॉप गेलं तर 6 तासात पोहोचतं लातूरला. 6 तास लागला. आता काय जे नागपूरचे वगैरे जे मुलं आहेत, नागपूर माहिती आहे का तुम्हाला? नागपूर आहे का कोण नागपूरचं? लय लांब आहे नागपूर. आपलं म्हणजे महाराष्ट्रात तिकडलं टोकच आहे. 1000 किलोमीटर आहे इथून नागपूर. 1000 किलोमीटर म्हणजे भरपूर लांबून महाराष्ट्र आपली बाउंड्री आहे. तर आता सपोज टाइम लागला 6 आवर. मी तुम्हाला विचारलं बाळून आपल्याला कितीच्या स्पीडनं जावं लागेल? अंदाजे मी कितीच्या स्पीडने गेलो असेल गाडी चालवत? 300 किलोमीटर आहे. मला लागले 6 तास. 50 किलोमीटर गेलं असेल. एका तासाला 50 किलोमीटर. नाही कळालं. 300 किलोमीटर डिस्टन्स आहे. 300 किलोमीटर डिस्टन्स आहे. मला किती वेळ लागला टायमिंग? 6 आवर लागला. बरोबर आहे. मग माझी अवरेज जर स्पीड काढायची म्हटलं तर किती असेल? 50 असेल. बरं अवरेज काय असतं? मी कंटिन्यू प्रत्येक तासाला, प्रत्येक मिनिटाला 60 किलोमीटर ठेवले का? प्रत्येक तासाला 60 किलोमीटर. कधी-कधी रस्ता व्यवस्थित नसेल तर मला मग 20च्या 30च्या स्पीडनं पण जावं लागेल. आता पुण्याच्या बाहेर पडायलाच 2 तास लागतात आपल्याला. उरुळी कांचनपर्यंत जायलाच तर आपल्याला 1.5-2 तास आरामात लागते. इथून ट्रॅफिकमधून इथं जावा, मग पुन्हा इकडलं हडपसरचं ट्रॅफिक, हे करत आपल्याला सोलापूर हायवेला निघायलाच 1.5-2 तास वेळ लागतो. आता इथली स्पीड आपली 10चीच असेल. 10, 15, 1, 2 अशा स्पीडनं जावं लागेल. मग जसं ट्रॅफिक संपेल तिथं मात्र एकदम 100च्या स्पीडनं, 90च्या 80च्या स्पीडनं पण गाडी चालेल. 80च्या स्पीडनं नाही चालवता येत. आता 80चं लिमिट असतं. 80च्या पुढं असेल तर डायरेक्ट ₹2000 फाईन पडतो. माहिती आहे का तुम्हाला? तर गाडी आपली चालू असते आणि मग अशा ठिकाणी ते ट्रॅफिक हवालदार अशा गाडी लावून हळूच असं बसतात. ती मग गन घेऊन तसली स्पीड गन असते रोडला लावलेली. त्यातल्या त्यात उताराला वगैरे जास्त थांबलेले असतात. आणि आपण आपल्या स्पीडमध्ये मस्त, आपल्याला कधी ती स्पीड आलेली कळतच नाही. पप्पा वगैरे चालवतायत गाडी, एकदम एकदम छान गाडी असते आपली, चालू जाते. कधी 80ची 90 स्पीड झाली, 100 झाली कळतच नाही. मग त्या ते मशीन गन आपल्याला करते डिटेक्ट. 2000, 2000, 2000 फाईन, येताना 2000, जाताना 2000 फाईनच फाईन पडतो. त्यामुळे काळजी घेत जावा. 80च्या पुढं जायचं नाही, असं गव्हर्नमेंट म्हणतं. तुम्हाला जायचं असेल तर ₹2000 तेवढं फक्त तुम्हाला भरावे लागतील. ठीक आहे. ते काय आपल्याला परवडणार आहे नाही. थोडंसं 1 तास लेट झाला तरी चालेल. या महत्त्वाच्या मुद्द्याकडे. तर माझी जी काय स्पीड आहे कंटिन्यू 50 किलोमीटर असेल का? नाही. कधी 40 असेल, कधी 60 असेल, कधी 70 असेल, तर कधी 30 असेल. मग अवरेज काय करतो आपण? ह्या सगळ्याचं ॲडिशन केलं. जेवढा टाइम लागला
आणि त्याला तेवढ्यानं काय केलं, डिवाइड केलं. समजा पहिल्या तासाला 40 ने गेलं, दुसऱ्या तासाला 60 ने गेलं, तिसऱ्या तासाला 50 ने गेलं, ह्या सगळ्याचं ॲडिशन केलं आणि त्याने त्याला डिवाइड केलं. जसं मी आता तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपली प्लॅनेट फिरत असते तर प्लॅनेट कशी फिरते, इलिप्टिकल पाथनं फिरते, बरोबर आहे की नाही. आता समजा आपला प्लॅनेट इथं आहे, प्लॅनेट आपला इथं आणि सन इथं आहे, इथून इथपर्यंतचा डिस्टन्स वेगळा आहे, जास्त आहे. पण तेच आपला प्लॅनेट इथं आल्यानंतर डिस्टन्स कसं आहे रे, कमी झालं. मग आता आपण काय म्हणतो, द क्यूब ऑफ द डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. त्या प्लॅनेटचं डिस्टन्स सन पासूनचं, पण इथलं वेगळं आहे आणि इथलं वेगळं आहे. पुन्हा इथं प्लॅनेट आपला फिरत फिरत गेलं तर इथलं डिस्टन्स वेगळं आहे. मग नेमकं डिस्टन्स कुठलं घ्यायचं. मग त्या सायंटिस्टने केलं, सगळं कॅल्क्युलेशन केलं आणि ह्या सगळ्यांचं मीन डिस्टन्स घेतलं. म्हणजे हे पण ऍड केलं, हे ऍड केलं, हे ऍड केलं, असे खूप सारे डिस्टन्स वेगवेगळ्या पॉईंटवरचे ऍड केले आणि त्याला डिवाइड केलं. म्हणजे त्या जेवढे नंबर ऑफ डिस्टन्स तुम्ही घेतले त्याला मीन कळतो ना सगळ्यांना, मीन म्हणजे अवरेज, मग त्याला अवरेज असं म्हटलं. त्याचं अजून एक तुम्हाला सांगायचं राहिलं ते पण सांगतो मी. त्याला इथपर्यंत सगळ्या लक्षात आलंय. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द आर क्यूब. तो टी स्क्वेअर विच इज इक्वल टू के इंटू आर क्यूब. हे असतो प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. हे काय असतो, त्याला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणायचं. काय म्हणायचं, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट असं म्हणायचं. आता मला सांगा, हा जो के आर क्यूब आहे, तर के ला आर क्यूब हा कसा आहे, मल्टिप्लाय. जेव्हा कोणतं साईन नसतं तेव्हा मल्टिप्लिकेशनचं टाइम साईन असतं, नाही कळत तुम्हाला, सांगतो मी. इथं लिहिलंय 2 इंटू ए, 2a, 2 इंटू ए लिहिलं म्हणजे ह्याचा मिनिंग काय असतो, तो कोणतंच साईन नाही म्हणजे असं असतं 2 इंटू ए असं असतं ते, त्यालाच मी असं लिहितोय. जेव्हा इथे मी लिहिलंय के इंटू आर क्यूब म्हणजेच हे काय असतं, के मल्टिप्लाय बाय आर क्यूब, डॉट किंवा असं क्रॉस साईन तुम्हाला करायचं. आता मला सांगा, के हा आर क्यूबला जो मल्टिप्लाय, हा आर क्यूब इथं मल्टिप्लाय, ह्या साईडला आले काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. मग मी याला पुढे जाऊन असं लिहू शकतो, टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब विच इज इक्वल टू के. हा के प्लस हा थर्ड लॉ, हे पण तुम्हाला विचारतात. टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब विच इज इक्वल टू के, हा एक मार्कला प्रश्न आहे. हा मी काय सांगितलं मगाशी, 3 लॉज पैकी जर एकच लॉ विचारला तर कोणता विचारणार, हा विचारणार. आणि त्यातला हे पण ब्लँक सोडलं जातं तुम्हाला. त्याच्यावरती तुम्हाला कुठलं खाली खालीवरती सर्वसाधारण मुलांना कन्फ्युजन होतं. ह्याच्यामध्ये क्वेश्चन कसा येतो तुम्हाला सांगतो. टी स्क्वेअर विच इज इक्वल टू असं ब्लँक स्पेस देऊन टाकतात. किंवा मग कधी कधी असं असतं, हा एक ऑप्शन असं एक आहे, किंवा टी स्क्वेअर अपॉन डॅश डॅश असं ब्लँक विच इज इक्वल टू के, हे तुम्हाला फिल इन द ब्लँक भरायचं असतं. मग कधी इथं खाली आर क्यूब देतात आणि वरचा पार्ट काय करतात, मग ब्लँक ठेवतात. किंवा मग एक प्रश्न असतो ते खाली 4 सब क्वेश्चन असतात त्याचे, जे आपले ऑप्शन दिले जातात, त्यातलं तुम्हाला चॉईस करायचा असतो. पण हा क्वेश्चन हा सगळ्यात महत्वाचा, के प्लसचा थर्ड लॉ. हे कळालं इथपर्यंत सगळ्यांना. ह्याला तुम्ही असं पण लिहू शकता. आता हे काय आपल्या मनावर, त्याला किती वेळ पण खेळत बसता येतं. त्यालाच तुम्ही ह्याचा जर इन्व्हर्स केला तर इन्व्हर्स कळते की सगळ्यांना, खालचं वर वरचं खाली. आता टी स्क्वेअर आपण आर क्यूबच्या ऐवजी तुम्ही केलं आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. मला सांगा, आता मी इथं लिहिला के, बघा लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, एक वेगळं बेसिक सांगतो तुम्हाला. ह्याला काहीच मल्टिप्लाय नसतं म्हणजे काय असतं, 1 असतं. अरे कळतं का नाही, कोणत्याही नंबरला काहीच मल्टिप्लाय नसतं म्हणजे काय असतं. जसं मी इथं 2 लिहिला, 2 इंटू 1 किती असतो, 2 असतो. म्हणजे मी फक्त 2 पण लिहू शकतो आणि 2 इंटू 1 पण लिहू शकतो. नाही कळलं, कोणत्याही नंबरला 1 न मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का, अरे 1 नंबर मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का, नाही ना पडत. तसं कोणत्या नंबरनं डिव्हाइड केल्यावर फरक पडत नाही, 1 न. के अपॉन 1 के, के अपॉन 1 असतं का, के अपॉन के अपॉन 1 केच असतं. आता इथं काहीच डिव्हाइड नाही म्हणजे काय असतं, 1 असतं. हे जर रिसिप्रोकल करा, काय येणार आहे, 1 अपॉन के. हे पण तुम्हाला विचारतात. ओके, कळलं. अजून एकदा सांगू, सोपं आहे पण अजून एकदा सांगतो फक्त तुमच्यासाठी. बघा, आपला पहिला लॉ लक्षात ठेवायचा. माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या सगळेजण. आहे लक्ष, कोण गेले इकडे तिकडे, लक्ष आहे सगळ्यांचं. बरं चला, काय आपलं लॉ सांगतो, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन, the square of its periods of revolution around the sun is directly proportional to the cube of the mean distance of the planet from the sun. झालं ना. त्याला पुढे काय लिहिलं मी, टी स्क्वेअर लिहिलं आणि विच इज इक्वल टू के इंटू आर क्यूब लिहिलं. आता आर क्यूब मल्टिप्लाय इकडे आले काय झाला, डिवाइड झाला. मग पुढे मी लिहिलं टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब विच इज इक्वल टू लिहिलं के. त्यानंतर मी ह्याचा रेसिप्रोकल घेतला. काय घेतला, रेसिप्रोकल. रेसिप्रोकल म्हणजे खालचा वरी वरचा खाली, कळतं की नाही.
पाय वरती करायचे, डोकं खाली करायचं, त्याला म्हणायचं असतं रेसिप्रोकल. त्याला मी सांगितलेलं काहीच डिवाइड नसतं, म्हणजे काय असतं, 1 असतं. आता टी स्क्वेअर आपण आर क्यूबचा रेसिप्रोकल काय असणार आहे, आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. तसा के आपण 1चा रेसिप्रोकल काय असणार आहे, 1 अपॉन के. काय अवघड है क्या, है क्या? आप घर पे कर सकते हैं. ज्याला घरी करता येईल त्याने आताच कुठेतरी लिहून घ्या, हे जे मी लिहिलेलं आहे डबल लिहून घ्या. मी थोड्या वेळाने द्या, 10 वाजता लिहून घ्या हे. पुन्हा तसं तुम्हाला टेक्स्ट बुक मध्ये एवढ्या प्रॉपर फॉर्मॅट मध्ये नाही येते दिलेलं. 2 मिनिटाचं काम आहे, एवढंच लिहा फक्त. हे 4 पॉइंट लिहिले. गुड. लिहिलं का? सोपं आहे ना, पटकन लिहून घ्या. त्याच्या पुढचं घेणार आहे आपण महत्वाचा पार्ट. आता आपण बघणार आहे मेन चॅप्टर ज्या बेसिस वरती चालू आहे आपला, तर त्याबद्दल ग्रॅव्हिटेशन फोर्स बद्दल बघणार आहे आपण. स्कूलमध्ये झालं असेल तुम्हाला हे. स्कूलमध्ये कोणता चॅप्टर चालू आहे, सेकंड लेसन चालू केलाय, पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. शिकवणारच नाहीत, मोठा लेसन आहे म्हणून. अच्छा बरं, ओके. ओके, डन डना. चलो हे घरी जाऊन प्रॅक्टिस करा मॅडम, आज संडे आहे. आज आपण बघणार आहे, लक्ष द्या, पुढचे 20 मिनिट. बाळांनो लक्ष द्या, लक्ष आहे सगळ्यांचं. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की के प्लस ना 3 लॉ सांगितले. पहिलं तर आपण सुरुवात कोणापासून केली होती, कोणत्या सायंटिस्ट पासून, कोपर्निक्स जो होता, तर त्या कोपर्निक्सनं फर्स्ट टाइम सांगितलं होतं की अर्थ इज नॉट अ सेंटर, सन इज अ सेंटर, आणि अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. ॲज लाईक अर्थ देअर आर सो मेनी प्लॅनेट्स विच इज ऑल्सो रिव्हॉल्विंग अराउंड द सन. असं सांगणारा पहिला सायंटिस्ट कोण होता, कोपर्निक्स होता. पण कोपर्निक्स वरती कोणी विश्वास ठेवला का, नाही. आता आपण सहजासहजी असं म्हणून टाकतो की सन सेंटर आहे, आपली अर्थ त्याच्या भोवताली फिरत असते. पण हे आधी असं होतं का, तर नव्हतं. आधी सगळ्यांचा असा समज होता की सन फिरतोय आणि अर्थ एका ठिकाणीच आहे. आणि फर्स्ट टाइम सांगणारा होता कोपर्निक्स. पण कोपर्निक्सच्या नंतर कार्यक्रम झाला, मारलं त्यांना लोकांनी खोटं बोलायला म्हणून, किंवा धर्माच्या विरोधात बोलतोय म्हणून. पण नंतर कोणता सायंटिस्ट आला, टायको ब्राहे. कोण आला, हा जो टायको ब्राहे. तर ह्या टायको ब्राहेनं मग त्यानंतर त्याचा सगळा स्टडी केला, सगळं ऑब्झर्वेशन केलं, आणि मग त्याला जॉईन कोण झाला होता, जॉन केपलर. टायको ब्राहेनं जवळपास 20-25 वर्ष त्याच्यावरती काम केलं, आणि 20-25 वर्ष काम करून ही सगळी इन्फॉर्मेशन काढलेली होती. मग ही सगळी इन्फॉर्मेशन कोणी घेतली, जॉन केपलरने घेतली. जॉन केपलरनी त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवरती हे 3 लॉज बनवले. पण हे 3 लॉज बनवल्यानंतर त्याचा वाय म्हणून हा जो केव्हा क्वेश्चन मार्क आला, तर जॉन केपलरला त्याचं प्रॉपर एक्सप्लेनेशन देता आलं नाही. मग त्यानंतर ह्या सगळ्याचा अभ्यास कोण करत होतं, आपले सर आयझॅक न्यूटन करत होते. आयझॅक न्यूटन हे सगळ्यांचा अभ्यास केला, आणि अभ्यास केल्यानंतर मग त्यांनी त्याची लिंक लावली की जसं की पहिलं काय सांगितलं होतं केपलरच्या फर्स्ट लॉ मध्ये, तर प्लॅनेट हे काय करतात, सनच्या भोवताली फिरतात. फिरतात हे बरोबर आहे, पण का फिरतात, ह्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडे होतं का, तर नव्हतं. मग हे उत्तर कोणी सांगितलं, आपल्या सर आयझॅक न्यूटननं. मग आयझॅक न्यूटननी काय सांगितलं, ते म्हणाले की बाबा, ते सांगितलं, ते कुठे गेलं आपलं, यस, ते सांगितली, सपोज एखादा प्लॅनेट आहे किंवा कोणताही ऑब्जेक्ट आहे, जगातला प्रत्येक एक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करतो, असं सांगणारे पहिले सायंटिस्ट कोण होते, सर आयझॅक न्यूटन होते. समजा इथं एक प्लॅनेट आहे ए नावाचा, किंवा एक ऑब्जेक्ट आहे, आणि दुसरा ऑब्जेक्ट आहे बी नावाचा. तर ह्या दोन्ही ऑब्जेक्ट मध्ये काय असणार आहे, फोर्स असणार आहे. म्हणजे जगातला एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. बघा मी काय म्हटलं, एव्हरी ऑब्जेक्ट in the universe attract every other object with a definite force, and this force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. म्हणा बरं, किती सोपं आहे, बरं पाहिजे मला म्हणा. Every object in the universe attract every other object with a definite force. This force is directly proportional to the product of the masses of the two objects and inversely proportional to the square of the distance between them. म्हणा.
होय खरंच म्हणताय वा वा छान सांग नंतर म्हणायचं माझ्यासारखं फास्ट फास्ट आधी अगोदर शिकवतो रे आपण त्यांनी सांगितलं जगातला आधी कन्सेप्ट समजून घ्या वेळानं हे दोघ जण आहेत एक आहे कौशल आणि दुसरा काय आपला काय नाव होतं तुझं हा हा श्रेष्ठ ना श्रेष्ठ नाही वेगळं नाव आहे काय तुझं 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 श्रेष्ठ श्रेष्ठ हा तरी पण वेगळं श्रेष्ठ आणि कौशल हे दोघ जण आहेत हे दोघ जण बसलेत तुम्ही ऑब्जेक्ट आहात का श्रेष्ठ तू ऑब्जेक्ट आहेस का ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं यस वस्तूंना वस्तू ती मराठी ट्रान्सलेशन झालं कौशल तू ऑब्जेक्ट आहे का नाही अनलिव्हिंगला कोण सांगतं ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं बुकला नाही रे बाबा या बुकला म्हणू शकतो ऑब्जेक्ट येस येस लेट मी कम्प्लीट ऑब्जेक्ट कोणाला म्हणायचं ज्याला मास असतं ज्याला मास असतं आता कौशल म्हणला ए मी नाही म्हणला मी सर्व ऑब्जेक्ट नाही कौशल ऑब्जेक्ट आहे का नाही आहे का नाही आहे ना मास आहे ना तुला चांगलं मजबूत मास आहे की नाही श्रेष्ठ तू आहेस का ऑब्जेक्ट त्यालाही मास आहे मी आहे का ऑब्जेक्ट हे स्टाईलस आहे का ऑब्जेक्ट नाही ह्याला मास नाही तुम्ही आहात ना सगळेजण ऑब्जेक्ट आहेत ना आता घरी जाऊन सांगायचं तुम्ही ऑब्जेक्ट आणि मॅटर जवळपास एकच मॅटर स्टेट ऑफ मॅटर बघितलं ना आपण मॅटर कोणाला म्हणतो विच हॅज अ मास आणि विच ऑक्युपाईज सम स्पेस आपण मॅटर आहे की नाही अरे मॅटर कसला मॅटर आहे सगळेच मॅटर असतात ज्याला मास असतं त्याला मॅटर म्हणायचं पप्पा आहेत का मॅटर घरी जाऊन म्हणा पप्पा तुम्ही मॅटर आहे सायन्स मधील कुठे शिकायला चालला तू नको जाऊ उद्यापासून कुणालाही मॅटर म्हणायचं ज्याला मास असतं आणि जे स्पेस ऑक्युपाय करतं जसं ऑब्जेक्टला पण कुणालाही ऑब्जेक्ट म्हणू शकता छोट्यापासून मोठ्यापर्यंत आता सन हा ऑब्जेक्ट आहे का मग नाही आहे ना मून अर्थ आपण मुंगी मुंगी अँड सगळेच ऑब्जेक्ट आहे ज्याला मास आहे ते ऑब्जेक्ट आहे मग आपले न्यूटन काय म्हणाले न्यूटन म्हणाले की एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट म्हणजे छोट्या ऑब्जेक्ट पासून मोठ्या ऑब्जेक्ट पर्यंत सगळेच ऑब्जेक्ट एकमेकाला अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्यामध्ये जो काय फोर्स आहे तर हा फोर्स हा मासला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे म्हणला जेवढं मास जास्त तेवढं फोर्स जास्त जसं की आता मी इथं बसलोय म्हणजे उभारलोय आणि तिकडे मागं कोणतरी एखादा विद्यार्थी आहे आवडता विद्यार्थी माझा कोणतरी तुम्ही सगळेच आवडतात माझे सगळेच आवडतात तर तुम्ही मला अट्रॅक्ट करू शकता का तर मी इथं बसतो आणि मी असं तुम्हाला काय करतो की असं अट्रॅक्ट करून घेतो माझ्याजवळ घरी घेऊन जातो सगळं शिकवायला लावतो मला तुम्ही अट्रॅक्ट करू शकता का नाही मी तुम्हाला अट्रॅक्ट करू शकतो का तर तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये फोर्स आहे का आहे का नाही न्यूटनने तर सांगितलं आहे म्हणून न्यूटन म्हणले बाबा जगातला प्रत्येक ऑब्जेक्ट हा दुसऱ्या ऑब्जेक्टला अट्रॅक्ट करत असतो तर तुमच्या आणि माझ्यामध्ये पण फोर्स आहे पण मी येऊन तुमच्या तोंडावर पडतोय का जसं मी वरून इथून उडी मारली की अर्थवरती जाऊन पडेन अर्थ मला अट्रॅक्ट करते तसं तुम्ही पण मला अट्रॅक्ट करताय पण अर्थचं मास किती आहे तुमच्या कम्पॅरेटिव्हली अर्थचं मास जास्त आहे ना किती आहे माहिती तुम्हाला किती मास ऑफ द अर्थ किती आहे लय हुशार झालाय आता ह्या चॅप्टर मध्ये काही कॉन्स्टंट व्हॅल्यू आहेत ह्या कॉन्स्टंट व्हॅल्यू मी उद्यापासून तुम्हाला सांगत राहीन त्या सगळ्या कॉन्स्टंट व्हॅल्यू लर्न करायचे आपल्याला जसं मास ऑफ द अर्थ हे कॉन्स्टंट आहे 6.4 into 10⁻20 kg का 24 kg आहे मला वाटतं 6.4 ना हा नाही ते जी ची व्हॅल्यू आहे ती जी ची व्हॅल्यू वेगळी आहे आर ची व्हॅल्यू वेगळी आहे एम ची व्हॅल्यू वेगळी आहे मास ऑफ द मून हे सगळं लर्न करणार आहे आपण जवळपास 12-15 कॉन्स्टंट आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यू उद्यापासून लर्न करणार आहेत आज आपलं लेक्चर झालेलं आहे जस्ट मी इंट्रोडक्शन तुम्हाला दिलं अजून इंट्रोडक्शन पण पूर्ण नाही झालं उद्याच्या लेक्चरमध्ये हा न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनल तर हा पूर्ण कम्प्लीट करणार आहे आपण ओके उद्या कोणी ॲब्सेंट राहायचं नाही गर्ल्स जाऊ शकतात